आपल्याला तर माहिती आहे मी कुकिंगचा जॉब करते, तर इथे मी सेकंड जॉबवरती आली आहे. इथे मी चिकनसाठी लागणारा मसाला भाजून घेत आहे छान असा. त्यानंतर राईस ठेवला आहे शिजवण्यासाठी. अख्ख्या मसूरच्या डाळीला तो सुद्धा तडका दिला आहे. अख्ख्या मसूरच्या डाळीला आपण 4-5 सिटी काढून घेऊया. त्यानंतर मी बघू शकता किचनमध्ये थोडा पसारा झाला आहे. त्याच कढईमध्ये मी तुरीची भाजी बनवत आहे. ज्या कढईमध्ये मी मसाला भाजून घेतला आहे, मसाला थंड करण्यासाठी ठेवला आहे. तुरीच्या भाजीला आपण मिक्स करून घेऊया आणि 10-15 मिनटं अजून शिजून घेऊया. तुरई एक साईड शिजत आहे तोपर्यंत मसालासुद्धा थंड झाला आहे. चिकनसाठी काढलेला आपण मिक्सीमध्ये पेस्ट करून घेऊया. त्यानंतर मी एक साईड चिकनला मॅरिनेटसुद्धा करून ठेवलं होतं. दही, अद्रक लसूण पेस्ट, हळद, चिकन मसाला, चिकन किंग मसाला, किचन किंग मसाला, छान असं चिकनला मी परतून घेत आहे. त्याच्यानंतर चिकनला 20 मिनटं शिजून घेत आहे छान असं. त्याच्यामध्ये मी मिक्सरमध्ये केलेला पेस्ट ॲड केली आहे, हिरवी कोथिंबीर ॲड केली आहे आणि अजून थोडा मसाला थिक होईपर्यंत शिजून घेणार आहे. आता आपलं चिकन रेडी झालं आहे छान असं बघू शकता. चिकन शिजून रेडी झालं आहे. एक साईड आपला तुरीची भाजीसुद्धा रेडी आहे, स्टीम राईससुद्धा रेडी आहे, डाळसुद्धा रेडी आहे. आजचा मेनू एवढा होता इकडचा. माझा यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा करा की आजची रेसिपी कशी वाटली. सगळं व्यवस्थित झाकून गॅस वगैरे क्लीन करून आणि भांडी वगैरे स्वच्छ करून बघू शकता. लाईट वगैरेसुद्धा बंद करून मी जात आहे माझ्या घरी. आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला रेसिपीचा